नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आपण बघत आहोत केमिकल रिॲक्शन. आज आपण बघणार आहोत अमोनियाच्या डेरिव्हेटिव्हची रिॲक्शन अल्डिहाइड कीटोनसोबत कशी होते. अमोनियाची डेरिव्हेटिव्ह याची अभिक्रिया अल्डिहाइडसोबत कीटोनसोबत कशी होते त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर याच्यामधला प्रत्येक कन्सेप्ट आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. अमोनियाची डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, अमोनियाच्या कुठल्या कुठल्या डेरिव्हेटिव्ह आहेत आणि कुठल्या कुठल्या डेरिव्हेटिव्हची अभिक्रिया आपल्याला अल्डिहाइड कीटोनसोबत करायची आहे, हे सगळं आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. आता तुमच्यासमोर मी एक सोपं स्ट्रक्चर काढतो. आता हा तुमचा अमोनिया आहे, NH3. हा कोण आहे? अमोनिया, NH3 म्हणतात त्याला. तुम्ही मग NH2H लिहा किंवा NH3 लिहा, एकच अर्थ आहे. हा तुमचा अमोनिया आहे. आता या अमोनियाची आपल्याला डेरिव्हेटिव्ह तयार करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया म्हणजे अमोनियापासून तयार झालेला नवीन कंपाऊंड, त्याला म्हणतात अमोनियाची डेरिव्हेटिव्ह. मग आपण काय करू, इथे घेऊ झेड. बघा, हा अमोनिया आहे आणि या अमोनियाची डेरिव्हेटिव्ह आपल्याला तयार करायचं आहे. आपल्याला तयार करायचं आहे अमोनियाची डेरिव्हेटिव्ह. त्याच्यासाठी आपण काय करतोय, अमोनियामधला एक हायड्रोजनचा ॲटम आपण रिप्लेस करतोय. कशानं? झेडनं. बघा, हां, मग आता हे काय NH2, ह्याच्यामधला H आपण रिप्लेस केला आणि या Hच्या ठिकाणी कोण आलं? झेड. म्हणजे कसं आलं? NH2Z आणि हा H निघून गेला, NH2Z. आता ही कोण आहे? NH2Z म्हणजे काय? सो दिस इज कॉल्ड ॲज अमोनिया डेरिव्हेटिव्ह. कळालं का? हा जो आहे यालाच म्हणतात अमोनियाची डेरिव्हेटिव्ह. नीट लक्षात घ्या. हा कोण आहे? NH3. याला तुम्ही काय म्हणणार? अमोनिया. आणि अमोनियापासून तयार झालेला हा एक कंपाऊंड आहे, याला म्हणतात तुम्ही अमोनियाची डेरिव्हेटिव्ह. ओके. आता झेड म्हणजे नेमकं काय? झेडच्या ठिकाणी आपण काय काय घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, इथे लिहितो मी, झेड इज इक्वल टू, तुम्ही आर घेऊ शकता किंवा बेंझिन रिंग घेऊ शकता. झेड म्हणजे आर, झेड म्हणजे AR. झेड म्हणजे काय नेमकं, या ठिकाणी तुम्ही काय काय घेऊ शकता. हा जो झेड आहे तो झेड कोण आहे हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि तो झेड कोण असू शकतो? आर किंवा AR. झेड कोण असू शकतो? OH. झेड कोण असू शकतो? NH2. झेड कोण असू शकतो? NHC6H5. कळलं का? हे सगळं झेड आहे. ह्या सगळ्याला आपण काय म्हणतो? झेड असं म्हणतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. NHC6 हा झेड आहे. झेड कोण असू शकतो? NHCO NH2. कोण असू शकतो? NO2 NO2. हे सगळे झेड आहे. झेडच्या ठिकाणी तुम्ही हे काय पण घेऊ शकता. कळालं का? झेड म्हणजे आर किंवा AR, झेड म्हणजे OH, झेड म्हणजे NH2, झेड म्हणजे NHC6H5, झेड म्हणजे NHCO NH2, झेड म्हणजे NH बेंझिन रिंगला 2 NO2. याच्यापैकी तुम्ही कुठलाही घेऊ शकता, ते झेड आहे. मग आता आपण झेडची किंमत ठेवू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डेरिव्हेटिव्ह तयार करू आपण. तुम्हाला माहित आहे NH2Z म्हणजे अमोनियाची डेरिव्हेटिव्ह. आणि अमोनियाची डेरिव्हेटिव्ह कशी तयार झाली तुमच्यासमोर सांगितलंय. अरे बाबांनो, अमोनियामधला एक हायड्रोजनचा ॲटम आपण रिप्लेस केला. कशानं? झेडनं. झेड म्हणजे काय? कळालं का नाही कळालं? हे सगळं आपल्या समोरचं आहे. हां, आणि मग हा जो आहे NH2Z, दिस NH2Z इज कॉल्ड ॲज अमोनियाची डेरिव्हेटिव्ह. आता अमोनियाच्या डेरिव्हेटिव्ह कुठल्या कुठल्या आहेत एक एक लक्षात घेऊ आपण आणि मग प्रत्येकासोबत रिॲक्शन करू. पहिल्यांदा अमोनियाची डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते आपण बघितलं. बाबांनो, अमोनियाची डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? अमोनियामधला एक हायड्रोजनचा ॲटम झेडनं रिप्लेस करून जो कंपाऊंड तयार झाला त्याला म्हणलं आपण. आणि त्या झेडच्या ठिकाणी आपण काय काय घेऊ शकतो, हे सगळे पर्याय. आता झेडच्या ठिकाणी हे सगळं वापरूयात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स तयार करूयात. ओके, कळालं सर्वांना? बघा, मी करून दाखवतो. नीट ऐकावर काय वस्तू सोपं आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. तुम्हाला माहित आहे, मी लिहितो असं, चालते की असं लिहा, का फरक पडत नाही. NH2Z. मग तुम्ही H2 इकडे लिहा, इकडे लिहा, का फरक पडत नाही. NH2Z आहे. S2 इकडे लिहिलं काय, तिकडे लिहिलं काय, काहीही फरक पडत नाही. नीट समजून घ्या. केमिस्ट्री आहे, इसे केमिस्ट्री बोलते बाय.
आता झेड म्हणजे काय ते ठेवा तिथं. आता NH2 ला NH2 लिहा, NH2. हां, झेड म्हणजे काय R, हे R लिहिलं. ह्याला म्हणतात प्रायमरी अमाईन. काय नाव आहे? प्रायमरी अमाईन. आणि अजून ऑब्लिक करू आपण. हां, NH2 ला NH2 आहे का, NH2 ला झेड म्हणजे AR, हो का, हे AR. आणि हे आहे तुमचा, ह्याचं नाव आहे, लिहू का कोणी तिथं का खाली लिहू का खाली, प्रायमरी अमाईन. बघा, प्रायमरी अमाईन ही अमोनियाची डेरिव्हेटिव्ह आहे. पहिला कंपाऊंड प्रायमरी अमाईन म्हणजे RNH2 उलट लिहा है ना. तुम्ही RNH2 पुढे लिहा, चालतंय. रिॲक्शन करताना आपण असं लिहिणार म्हणून असं लिहिलं चालतंय का फरक पडत नाही. मग तुम्ही अलीकडे लिहा पलीकडे लिहा का फरक पडत नसते. ओके, घोळ करू नका. NH2AR आहे का, हे ॲनिलीन आहे, ॲनिलीन. इथं बेंझिन घेतल्यावर ॲनिलीन. सो प्रायमरी अमाईन आहे. हे प्रायमरी अमाईन, हे प्रायमरी अमाईन. ओके, म्हणजे प्रायमरी अमाईन ही अमोनियाची पहिली डेरिव्हेटिव्ह. चला, आता NH2 ला लिहा, NH2 NH2 लिहिलं. आता झेड म्हणजे काय, OH आहे, हो का, हे OH घेतलं आपण. झेड म्हणजे OH घेतलं. OH म्हणजे हायड्रॉक्सिल अमाईन. का नाव व्हायचं, हायड्रॉक्सिल अमाईन. हायड्रॉक्सिल अमाईन का आहे, अमोनियाची डेरिव्हेटिव्ह. हायड्रॉक्सिल अमाईन ही अमोनियाची डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट बघा, NH2 ला NH2 लिहा. झेड म्हणजे काय, NH2, बरोबर आहे का. आणि NH2 म्हणजे हायड्रियाझाईन. का म्हणायचं, हायड्रियाझाईन. हा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंडचं नाव काय आहे नीट लक्षात घ्या, हायड्रियाझाईन. नेक्स्ट बघा, NH2 ला NH2, झेड म्हणजे काय, NHC6H5. ह्याचं नाव C6H5 म्हणजे फिनील हायड्रियाझाईन. C6H5 म्हणजे फिनील आणि NH2 म्हणजे हायड्रियाझाईन. फिनील हायड्रियाझाईन झालं. सोपं नाव आहे. परत बघा, हो का, NH2 ला NH2, झेड म्हणजे काय पुढचं घ्या, हो का, हे घ्या. काय आलं, NHCONH2, नाव काय, सेमी कार्बियाझाईड. नाव पाठ करायचं, सेमी कार्बियाझाईड नाव आहे. ठीक आहे, पुढची डेरिव्हेटिव्ह बघा. NH2 ला NH2, झेड बदला फक्त, हो का. NH2 ला NH2, झेड काय घ्यायचं आपल्याला, NH डबल सिंगल आहे की नाही. आणि इथं NO2 आणि इथं NO2, हो का. नंबर द्या, 1 2 3 4 काय 2 4, 2 नायट्रोएट डायनायट्रो आहे का, 2 4 डायनायट्रो. रिंग म्हणजे फिनील आणि हे हायड्रियाझाईन, फिनील हायड्रियाझाईन, हो का. ह्या सगळ्या अमोनियाच्या डेरिव्हेटिव्ह आहेत. हे सगळे कंपाऊंड जे आहेत हे सगळे अमोनियाची डेरिव्हेटिव्ह आहेत. अमोनियाची डेरिव्हेटिव्ह कसं मिळवतं इथून स्टार्ट केलं आपण. आणि झेड म्हणजे काय, झेड म्हणजे हे सगळे. आणि मग प्रत्येक ठिकाणी झेडची किंमत ठेवली आपण. आता हा झेड म्हणजे काय तुमच्या समोर आहे ना, हे सगळं झेड आपण चेंज केलं. झेड म्हणजे काय घेतलं, R किंवा AR. झेड म्हणजे OH, झेड म्हणजे NH2, झेड म्हणजे NHC6H5, झेड म्हणजे NHCONH2, झेड म्हणजे NH बेंझिन रिंग 2 NO2. आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड. आणि हे सगळे जे आहेत ह्याला म्हणायचं अमोनियाची डेरिव्हेटिव्ह. सो ऑल दीज आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. हे सगळे आपल्यासमोर जे उदाहरण आहेत हे सगळं अमोनियाची डेरिव्हेटिव्ह. आणि ह्या प्रत्येकाची रिॲक्शन आपल्याला करायचं आहे अल्डिहाइड आणि कीटोन सोबत. रिॲक्शन फार सोप्या. एक रिॲक्शन सांगतो जनरल, बस. सगळ्या रिॲक्शन तशा करायचं, पुन्हा वेगळं सांगायची गरज नाही. एकच रिॲक्शन महत्त्वाची आहे. एक रिॲक्शन कळाली, बाकीच्या सगळ्या रिॲक्शन त्याच प्रकारे करायचं व जास्त घेण्यात काय अर्थ नाही. हे सगळ्याच अभिक्रिया आपण एकाच तासामध्ये ह्या ठिकाणी घेण्याचा. ओके, ठीक आहे. मग आता अमोनियाची डेरिव्हेटिव्ह म्हणल्यावर काय सांगायचं, येस, प्रायमरी अमाईन, हायड्रॉक्सिल अमाईन, हायड्रियाझाईन, फिनील हायड्रियाझाईन, सेमी कार्बियाझाईन, 2 4 डायनायट्रो फिनील हायड्रियाझाईन. हे सगळ्या डेरिव्हेटिव्ह आहेत. प्रायमरी अमाईन, हायड्रॉक्सिल अमाईन, हायड्रियाझाईन, फिनील हायड्रियाझाईन, सेमी कार्बियाझाईन, 2 4 डायनायट्रो फिनील हायड्रियाझाईन. हे सगळं अमोनियाच्या डेरिव्हेटिव्ह आहेत. आता रिॲक्शन कशी होते, का होते, त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. हे पहिल्यांदा हे लक्षात घ्या कसं आहे. एवढं कळालं की रिॲक्शन तुमच्या सहज लक्षात येईल. त्याच्याबद्दल वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आता रिॲक्शन सांगतो, ऐका व्यवस्थित. आता नेमकी रिॲक्शन कशी होते बघा. नेमकी रिॲक्शन कशी होते, कसा प्रॉडक्ट येतो, ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेऊ आपण. अतिशय सोपं आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. बघा आता तुम्हाला माहिती आहे. आणि एक लक्षात घ्या, या ठिकाणी रिॲक्शन होत असताना 2 स्टेप रिॲक्शन आहे. 2 स्टेप रिॲक्शन आहे. आपण 1 स्टेपमध्ये करू, पण एक रिॲक्शन तुम्हाला 2 स्टेप करून दाखवतो. पहिल्या स्टेपमध्ये ॲडिशन होते
आणि दुसऱ्या स्टेपमध्ये इलिमिनेशन होते. म्हणून ह्याला म्हणतात ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. पहिल्यांदा काय होईल ॲडिशन आणि पुन्हा काय होईल इलिमिनेशन. आणि म्हणून ही रिॲक्शन जी आहे दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. ह्या सगळ्याच रिॲक्शन 2 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपमध्ये काय होईल ॲडिशन होईल, दुसऱ्या स्टेपमध्ये काय होईल इलिमिनेशन होईल. म्हणून ॲडिशन इलिमिनेशन न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इलिमिनेशन टाईप ऑफ रिॲक्शन्स असल्या प्रकारच्या रिॲक्शन्स आहेत. आणि मग प्रत्येक रिॲक्शन कशी होते काय होते संपूर्ण भाग सविस्तरपणे आपण या ठिकाणी बघूया. आणि एक लक्षात घ्या, आपला जो चॅनल आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ते फार महत्त्वाचं आहे. ते काम तुमचं आहे. व्हिडिओ अगदी दर्जेदार व्हिडिओ आहेत, नंबर 1 व्हिडिओ आहे. असलं शिक्षण तो कुठंच मिळणार नाही. शक्यतो मनापासून केलेलं काम आहे आणि मनापासून केलेलं काम हे कधी पण चांगलं होत असतं. तर ते सर्वोत्कृष्ट काम आपण आपल्यासमोर केलेलं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे आणि ते माझं बक्षीस आहे. समजलं का? तुमच्याकडून फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा की हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ते बी बघतील आणि आपले व्ह्यू वाढतील. तेच आमचं बक्षीस, दुसरं काय आहे. प्रत्येक चॅप्टर आणि व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे केमिस्ट्रीचा प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थितपणे घ्यायचा आहे. केमिस्ट्री माझ्या हातात, केमिस्ट्री मेरे मुट्ठी में. इतकं सोपं होऊन जाणार आहे. फक्त एकच काम आपण करायचं आहे. हा व्हिडिओ आहे ना जे आहेत सगळ्यांना शेअर करा शेअर. ओके. आता रिॲक्शन कशी होते बघा. सी डबल बॉन्ड ओ घेऊ पहिल्यांदा आपण. तुम्हाला माहीत आहे हे अल्डिहाइड बी झालं, कीटोन बी झालं. अल्डिहाइडमध्ये बी सी डबल बॉन्ड ओ असतो, कीटोनमध्ये बी सी डबल बॉन्ड ओ असतो. हे दोघात कॉमन आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करूयात मिसळूयात अमोनियाची डेरिव्हेटिव्ह. आणि अमोनियाची डेरिव्हेटिव्ह मी जनरल घेतो पहिल्यांदा. जनरल कसं आता लिहिले म्हणजे का एच NH आणि इथं झेड घेतो. रिॲक्शन कशी आहे रिव्हर्सिबल. नीट बघा बरं का. एवढी एकच रिॲक्शन सांगतो तुम्हाला मी. 2 स्टेपची रिॲक्शन एवढी एकच सांगतो. बाकीच्या सुद्धा रिॲक्शन तुम्ही ह्याप्रमाणे करू शकता. कळलं का? पण मी फक्त एका स्टेपमध्ये करणार रिॲक्शन पुन्हा. पण एक स्टेप सांगतो 2 स्टेप कशी होते. आता इथं NH2 आहे. तुम्ही म्हणता TH का बरं लिहिलं? अरे वा NH2 आहे. हे NH2 आहे. समजा असं आहे. इथला एक कमी करा H एक राहिला, एक असं लिहा झालं NH2. समजते? मग आता काय करा ॲडिशन करा पहिल्यांदा. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस ॲडिशन करा. मग आता O कुठे लिहायचा? H लिहा इथं आणि हा जो आहे तो लिहा इथं किंवा खालून लिहा इथं. चालते कसे बी लिहा तुम्ही, कसे बी लिहू शकता तुम्ही. हो का हे असं. आता काय करू आपण इथं हे असं दाखवू. इथं O लिहा, ओला H लिहा आणि हे कार्बनला लिहा. झालं. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं ही अमोनियाची डेरिव्हेटिव्ह आहे NH2Z. अमोनियाची डेरिव्हेटिव्ह झेड म्हणजे काय बघितलं आपण. तो प्रत्येक कंपाऊंड घ्यायचा आपल्याला. पण नेमकी रिॲक्शन कशी होते एवढी एकच रिॲक्शन लक्षात घ्या. 100 रिॲक्शन सांगायची गरज नाही. एवढी एक रिॲक्शन आपल्या लक्षात आली, बाकीच्या सहज रिॲक्शन आपल्या लक्षात येतील. चला हे बघा H इथं O पशी येतो आणि NHZ कार्बन पशी येतो. ॲडिशन झाली. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस एक भाग इथे ॲड झाला, एक भाग इथे ॲड झाला. ॲडिशन झाली. आणि काय होतं ॲडिशनमध्ये हे कार्बन डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड O. इथं का आला H आला, हे OH आला का. आणि NHZ कुठे येईल कार्बनला. हो का NH असं बाहेर काढतो आणि हे Z. चालते का सर? NHZ एकच हो. H फक्त बाहेर लिहिलं मी आता. चालते का? आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होईल. दुसऱ्या स्टेपमध्ये वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल -H2O. वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. हो का. OH कुठे जोडलंय कार्बनला, कार्बनला जोडलेला OH आणि नायट्रोजनला जोडलेला H निघून जाईल. कार्बनला जोडलेला OH आणि नायट्रोजनला जोडलेला H निघून जातो. हो का. H आणि OH H2O निघून गेला आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. कळलं का? आणि मग काय उरलं बघा हे कार्बन. हो का. हे कार्बन सिंगल बॉन्ड, हे एक बॉन्ड डबल बॉन्ड. का पुढे असं खाली लिहिलं काय, पुढे एकच अर्थ आहे डबल बॉन्ड N आणि Z. हो का. अशा प्रकारची रिॲक्शन आणि अशा प्रकारचा प्रोडक्ट या ठिकाणी तयार झाला. व्यवस्थित लक्षात घ्या. दिसते ना सर्वांना? ओके झालं. हे कोण आहे आपलं अल्डिहाइड आणि कीटोन दोन्ही बी आहे. आता ही जी स्टेप आहे पहिल्या स्टेपमध्ये काय झालं ॲडिशन आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं इलिमिनेशन. अरे बाबा ह्याच्यामधला वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. सिंगल बॉन्ड होता इथं डबल बॉन्ड झाला. इलिमिनेशन रिॲक्शनचं वैशिष्ट्य आहे सिंगल बॉन्डचं डबल होत आहे आणि ह्याच्यामधून रिमूव्ह होत आहे ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स. कळालं का. 2 शेजारच्या कार्बनवरती असलेले ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स निघून गेले. सिंगल बॉन्डचं डबल बॉन्ड झालं.
म्हणजे रिॲक्शन कुठली घडली? एलिमिनेशन. H2O निघून गेला ना, एलिमिनेशन, निघून गेल. आणि मग आपला आला हा प्रोडक्ट. ह्याला म्हणतात सबस्टिट्यूटेड इमाइन. का म्हणतात? सबस्टिट्यूटेड इमाइन. कोणता प्रोडक्ट? सबस्टिट्यूटेड इमाइन इज फॉर्मड. आणि ह्यालाच म्हणतात स्किप्स बेस. काय? स्किप्स बेस. या रिॲक्शनमध्ये तयार होणारा प्रोडक्ट कुठला आहे? स्किप्स बेस. पहिली स्टेप ॲडिशन, दुसरी स्टेप इलिमिनेशन, म्हणून रिॲक्शनचं नाव आहे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. झालं. कसं होतं? हो का, 2 स्टेप. तुम्ही 2 स्टेपही करू शकता. तुम्हाला पुस्तकात दिली, आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकात दिले म्हणून सांगितलं तुम्हाला. हां, मग 2 स्टेप करा, असं करा. आणि ह्याला एका स्टेपमध्ये कसले असतं ते सांगतो मी. एका स्टेपमध्येच आपण करू. पुस्तकात दिली टेबल, एक स्टेप दिली, आपण ती एक स्टेपमध्ये करून टाकू. बघा आता हीच रिॲक्शन. हा, हे तुमचं अल्डिहाइड कीटोन. ह्याची अभिक्रिया करा कोणासोबत? अमोनियाच्या डेरिव्हेटिव्ह सोबत. हो का, ही अमोनियाची डेरिव्हेटिव्ह NH2Z आहे का, NH2Z. आता ही रिॲक्शन रिव्हर्सिबल का होईल? हो का, तुमचा अल्डिहाइड किंवा कीटोनमधला O आणि अमोनियाच्या डेरिव्हेटिव्हमधले 2H. हो का, H2O निघून जाते. काय? -H2O लिहू का इथं? -H2O निघून जाते. उरलं काय? आणि डबल बॉन्डवर परिणाम होत नाही. डबल बॉन्ड जशाच तसा राहतो, डबल बॉन्डवर परिणाम होत नाही. हो का, हे असं, हे कार्बन डबल बॉन्ड, हे तर पूर्ण N आणि Z. हो का, हे N आणि Z आहे का सोपी रिॲक्शन? कार्बनला कार्बन, डबल बॉन्डला डबल बॉन्ड, N आणि Z. फक्त H2O निघून गेला. हा H2O निघून गेला, हा भाग एकमेकाला जोडले. कळलं का? 2 मॉलिक्यूल एकमेकाला जोडले आणि हे 2 मॉलिक्यूल एकमेकाला जोडताना तिथला वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. वॉटर मॉलिक्यूल निघून गेला, हे दोन्ही भाग जोडले. वॉटर मॉलिक्यूल निघून गेला, हा भाग एकमेकाला जोडले. अशा प्रकारची रिॲक्शन आहे. सोपी रिॲक्शन आहे. असंच लिहू आपण प्रत्येक रिॲक्शन. कळलं? ही 2 स्टेप रिॲक्शन, ही 1 स्टेप रिॲक्शन. तीच रिॲक्शन डबल लिहिली. हे असं किंवा असं. 2 स्टेप लिहायचं असेल तर असं लिहा, 1 स्टेप लिहायचं असेल तर असं लिहा. आणि अल्डिहाइड कीटोनच्या रिॲक्शन सगळ्या अशाच आहेत. फक्त इथं का बदलणार आहे? Z बदलणार आहे. रिॲक्शन सगळी अशीच. तुमच्या अमोनियाच्या डेरिव्हेटिव्हमधला कोणता भाग पाहिजे? आपल्याला फक्त NH2 पाहिजे आणि तिथले 2 हायड्रोजन पाहिजे. NH2 मध्ये 2H. त्याच्यामुळं प्रत्येक रिॲक्शन ही एकसारखीच होणार आहे. त्याच्यामध्ये कसलाही बदल होणार नाही. Z तुम्ही कुठलं घ्या, नाव बदलेल, फक्त कंपाऊंड बदलेल, पण रिॲक्शन व्हायची पद्धत तशीच आहे. इथं Z जे असेल ते लिहायचं. कळलं? चल बघा आता रिॲक्शन. आता एक रिॲक्शन आपण घेऊ, म्हणजे प्रत्येक रिॲक्शन आपल्या सर्वांच्या लक्षात येईल आणि प्रत्येक रिॲक्शन आपण एका स्टेपमध्ये करू. ठीक? बघा, नंबर 1 पहिली अभिक्रिया. पहिल्या अभिक्रियेमध्ये आपण घेऊ अमोनियाची डेरिव्हेटिव्ह NH2 R घेऊ का, R किंवा NH2C6H5 घेऊ आपण. बघा, हे पहिलं. आता ह्या सगळ्यांची रिॲक्शन आपण करणार आहोत. अमोनियाच्या डेरिव्हेटिव्ह जेवढ्या आपण आता लिहिल्या 6 डेरिव्हेटिव्ह, प्रत्येकाची रिॲक्शन अल्डिहाइड सोबत करायचा, कीटोन सोबत करायचा आहे. आणि प्रत्येक रिॲक्शन कशी होते दाखवलं एका रिॲक्शनमध्ये. सगळ्या रिॲक्शन आत्ता दाखवल्याप्रमाणेच होणार, याच अभिक्रियेप्रमाणे होणार, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. आता बघा, पहिल्यांदा आपण अल्डिहाइड सोबत करू, पुन्हा लगेच कीटोन तिथं दाखवतो मी. बघा, RC डबल बॉन्ड OH अल्डिहाइड. चला करा रिॲक्शन. NH2 R आहे का, एका स्टेपमध्ये करून टाकायचं, एका स्टेपमध्येच करायचं. का झालं? अल्डिहाइडचा ऑक्सिजन आणि अमोनियाची डेरिव्हेटिव्ह हे प्रायमरी अमाइन आहे. प्रायमरी अमाइन म्हणजे अमोनियाची डेरिव्हेटिव्ह आहे, त्याच्यामधला H2. हो का, असे हे 2 भाग, हे H2 निघून गेलं, -H2 आहे का. का तयार झालं सांगा बरं? RCH डबल बॉन्ड NR. RCH डबल बॉन्ड NR आणि ह्याचं नाव आहे सबस्टिट्यूटेड इमाइन. स्किप्स बेस, सबस्टिट्यूटेड इमाइन. आणि हे आहे तुमचं अल्डिहाइड आणि हे आहे सबस्टिट्यूटेड इमाइन. संपलं. आणि जर तुम्हाला इथं C6H5 घ्यायचं तर इथे C6H5 घ्या. फक्त C6H5 तुम्हाला घ्यायचं नाही, इथं घ्या ना, आरच्या ठिकाणी चालतंय. मग इथं मी C6H5 येईल. संपलं. नाव तेच येणार आहे, नाव बदलणार नाही. म्हणजे दोन्ही रिॲक्शन एकसारखे आहेत. हे बी प्रायमरी अमाइन, हे बी प्रायमरी अमाइन आहे. हे ॲलिफॅटिक आहे, हे अरोमॅटिक आहे. इतकाच फरक आहे. हे दोन्ही सेमच आहेत. हे दोन्ही बी प्रायमरी अमाइन आहेत, पण हे ॲलिफॅटिक आहे आणि हे अरोमॅटिक आहे. इतकाच फरक आहे. ओके, एक्झाम्पल घेऊ आपण. असिटाल्डिहाइडचं CH3C
एच डबल बॉन्ड ओ, हा कोण आहे? असिटाल्डिहाइड आहे. चला ह्याची अभिक्रिया करा कोणासोबत? अमोनियाची डेरिव्हेटिव्ह कुठली घ्यायचं? NH2C2H5. कुठलं बी एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. हां घेतलं. आता हे काय? इथिल अमाइन नावायचं. इथिल अमाइन हे प्रायमरी अमाइन आहे. एक्झाम्पल झालं. आर म्हणजे काय घेतलं? C2H5. आर म्हणजे तुम्ही C6H5 पण घेऊ शकता. जर तुम्ही इथं C6H5 घेतला तर नाव काय होईल? ॲनिलीन. काय होईल? ॲनिलीन. ॲनिलीन संपलं. मग आता काय करा? अल्डिहाइड मधला ऑक्सिजन आणि अमोनियाची डेरिव्हेटिव्ह त्याच्यामधला H2, हो का, हे दोन काढून टाका. संपलं. H2 निघून गेलं. आता हा भाग जोडा. CH3CH डबल बॉन्ड NC2H5. कसं येईल? CH3CH डबल बॉन्ड NC2H5. दिस इज द सबस्टिट्यूटेड इमाइन किंवा एन इथिल का जे असेल ते आपण लिहू स्किप्स बेस म्हणून. सबस्टिट्यूटेड इमाइन असंच लिहू आपण. झालं, संपलं. कळालं बघा. रिॲक्शन अगदी सोप्या येतात, काहीच अवघड नाही. आता समजा किटोनचं करायचं आहे. आता हे अल्डिहाइडचं झालं. आता किटोन म्हणजे काय करायचं? फक्त एच बदलायचं. कळालं का? आणि एचच्या ठिकाणी काय करायचं? फक्त आर करायचं. कळालं का? मग इथं काय येईल? आर येईल. बरं का? उदाहरण बघा. इथं काय करा? CH3 घ्या. ॲसिटोन इथं काय होईल? एच निघून जाईल. काय येईल? CH3. हो का? हे किटोन घेतल्यावर तेच डबल सांगायची गरज नाही. त्यालाच मी केलं मॉडिफाय. पहिला भाग अल्डिहाइडचा, दुसरा भाग किटोनचा. सेम आहे. जास्त वेळ लावण्यात अर्थ नाही. रिॲक्शन अगदी सोप्या येतात. मग अल्डिहाइडचं पुन्हा वेगळं, किटोनचं वेगळं म्हणल्यावर वेळ लागते. व्हिडिओ मोठा होतो, बघू वाटत नाही तुम्हाला. त्यासाठी एका रिॲक्शनमध्ये अल्डिहाइड सांगितलं, किटोन तिथल्या पुसून केलं. तुम्ही वेगळं लिहित असताना. कळलं का? मला ओके, कळाली पहिली रिॲक्शन. बघा अशा प्रकारे या ठिकाणी प्रायमरी अमाइन सोबत रिॲक्शन केली. हा पहिला भाग. आता दुसरा भाग आपण बघू. आता दुसऱ्या भागामध्ये आपण काय घेणार आहोत? तर दुसऱ्या भागामध्ये आहे हायड्रॉक्सिल अमाइन. कोणता भाग आहे? हायड्रॉक्सिल अमाइन. तर या ठिकाणी आपण रिॲक्शन करू हायड्रॉक्सिल अमाइन सोबत. आता हायड्रॉक्सिल अमाइन सोबत कशी रिॲक्शन होते आणि कशा प्रकारचा प्रोडक्ट तयार होतो नीट लक्षात घ्या. हां दुसरा आता नंबर 2 कोणतं? हायड्रॉक्सिल अमाइन म्हणजे कसं हो? NH2OH आहे का? का नावायचं? हायड्रॉक्सिल अमाइन. आता हायड्रॉक्सिल अमाइन सोबत आपण रिॲक्शन करू. झेड म्हणजे OH आहे. इथं झेड म्हणजे OH आहे. रिॲक्शन कशी होती बघा. R C डबल बॉन्ड OH अल्डिहाइड करा रिॲक्शन. NH2OH हायड्रॉक्सिल अमाइन. आपण रिॲक्शन एका स्टेपमध्ये करणार आहोत, दोन नाही. काय होतं? अल्डिहाइडमधला ऑक्सिजन आणि अमोनियाच्या डेरिव्हेटिव्हमधला H2 हा निघून जातो. हो का? हा H2 निघून गेला. लिहू का इथं -H2 झालं. मग आता काय होतं? हे दोन्ही भाग जोडा एकमेकाला. RC डबल बॉन्ड NOH म्हणजे कसं येईल? RCH डबल बॉन्ड NOH. कळलं का? आणि हे कोण आहे? अल्डिहाइड आहे. आणि हे कोण आहे? ऑक्झाईम आहे. का नावायचं? ऑक्झाईम म्हणायचं. C डबल बॉन्ड NOH असेल तर ऑक्झाईम म्हणायचं. या ठिकाणी ऑक्झाईम हा प्रोडक्ट येतो. मग हे अल्डॉक्झाईम. अल्डिहाइड पासून मिळालं अल्डॉक्झाईम. किटोन पासून मिळालं किटॉक्झाईम. हे अल्डॉक्झाईम आहे. आपण ऑक्झाईम लिहिलं जनरल. आता एक्झाम्पल करू आपण. कशी सांगा? CH3C डबल बॉन्ड OH प्लस NH2OH. चला काय होईल बघा. हे असिटाल्डिहाइड आहे. याचं नाव आहे असिटाल्डिहाइड. नीट लक्षात घ्या बरं का. हां आता काय होईल? या अल्डिहाइडमधला ऑक्सिजन आणि अमोनियाच्या डेरिव्हेटिव्हमधला H2 निघून जातो. हो का? हे H2 निघून गेलं. झालं. आता हे जुनी जोडा. CH3CH डबल बॉन्ड NOH. हो का? अशा प्रकारे CH3C डबल बॉन्ड N आणि OH आणि खाली काय? H. ह्याचं नाव आहे असिटाल्डोऑक्झाईम. नाव काय? असिटाल्डोऑक्झाईम. संपलं. झाली रिॲक्शन. त्याच रिॲक्शन सगळ्या एकसारख्याच रिॲक्शन आहे. रिॲक्शनमध्ये काहीही फरक पडणार नाही. फक्त झेड बदलणार आहे. झेड आणि इथला प्रोडक्ट बदलणार आहे. आपला नाव बदलणार आहे प्रोडक्टचं. प्रोडक्ट तयार होण्याची पद्धत तीच आहे. कळलं का? कसं होतं? प्रत्येक रिॲक्शन अशीच होणार. रिॲक्शनमध्ये कसलाही बदल होणार नाही. रिॲक्शन होण्याची जी पद्धत आहे ती एकसारखीच आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. मग कसं होतं? काय होतं? सगळं तुमच्या समोर आहे. आता हे झालं अल्डिहाइडचं. लिहून घ्या पटकन. हां आता किटोन करू आपण. आता बघा लगेच ह्याला करतो किटोन. हां बघा इथं काय करा? आर घ्या. इथं काय येईल? आर ऑक्झाईम. किटॉक्झाईम. चला इथं उदाहरण घ्यायचं. आता हे असिटाल्डिहाइड कट करू आपण.
हां आता काय होईल इथं CS3 काय होईल ॲसिटोन होईल. हां चला इथं काय येईल हां CS3 आणि ह्याचं नाव आहे ॲसिटोऑक्झाईन. काय नाव आहे ॲसिटोऑक्झाईन. हो का ॲसिटोऑक्झाईन म्हणजे कीटोनचं पुन्हा वेगळं सांगायची गरज नाही. लय वेळ होईल मोठा व्हिडिओ होतो फार. समजलं का. त्याच्यासाठी अल्डिहाईड कीटोन एकाचं सांगतो दोन्ही मी. का अवघड नाही फक्त एच बदलाचा आहे. अल्डिहाईडमध्ये एच असते आणि कीटोनमध्ये एच नसते. एचच्या ऐवजी आर घ्यायचा आपल्याला इतकाच फरक आहे. तेवढं आपण चेंज करू. झाली दुसरी रिॲक्शन झाली. नेक्स्ट रिॲक्शनला सुरुवात करू. तिसरी रिॲक्शन इथं आहे NH2 लक्षात घ्या NH2 म्हणजे हायड्राझाईन. हायड्राझाईन सुद्धा अमोनियाची डेरिव्हेटिव्ह आहे. आपण इथं झेड म्हणजे काय घेतलं NH2 घेतलंय. हे सगळ्याला कॉमन NH2 आहे. जेवढ्या अमोनियाच्या डेरिव्हेटिव्ह आहे प्रत्येकामध्ये NH2 आहे आणि हा NH2 महत्त्वाचा आहे आपल्याला. हा पुढचा भाग महत्त्वाचा नाही. पुढचा जो भाग आहे तसंच लेवाचा आहे आणि फक्त प्रोडक्ट चेंज होणार आहे. रिॲक्शन करताना अडचण येणार नाही आपल्याला. इथे काय घेतलं आपण NH2 झेड म्हणजे NH2 आहे. नाव हायड्राझाईन. काय नाव आहे हायड्राझाईन. आता रिॲक्शन कशी होते बघा. आता पहिल्यांदा लिहा अल्डिहाईड RC⋯O हां H अल्डिहाईड. ह्याची रिॲक्शन करा हायड्राझाईन सोबत. कशी लिहू NH2 हायड्राझाईन. रिॲक्शन कशी आहे रिव्हर्सिबल. बरोबर आहे. आता कसा प्रोडक्ट येईल बघा. तुम्हाला माहित आहे अल्डिहाईडमधला ऑक्सिजन आणि अमोनियाच्या डेरिव्हेटिव्हमधला H2 म्हणजे H2 काढून टाका. बघा हा H2 निघून जातो आणि हे दोन्ही भाग जोडा एकमेकाला. RC⋯N NH2 आणि H. RC⋯N NH2 आणि इथं Hला H झालं. हे कोण आहे अल्डिहाईड आहे. हे काय आहे ह्याचं नाव आहे अल्डिहाईड हायड्रियाझोन म्हणा. चला का तयार होतो हायड्रियाझोन. मग इथं अल्डिहाईड असतं अल्डिहाईड लिहा. कीटोन असतं कीटोन लिहा. या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट त्याचं नाव काय हायड्रियाझोन. हायड्रियाझाईन सोबत रिॲक्शन केल्यावर हायड्रियाझोन तयार होतो. नीट लक्षात घ्या. एक्झाम्पल बघा आता CS3 CH⋯O हां NH2 हां NH2 हायड्रियाझाईन. रिॲक्शन कशी आपली रिव्हर्सिबल. इथं -H2 टाकतो H2 निघून जाते. ओके चला इथं परत कसं आहे हां अल्डिहाईडमधला ऑक्सिजन आणि अमोनियाच्या डेरिव्हेटिव्हमधला H2 आहे का. NH2 मधला H2 घ्यायचं. H2 निघून गेलं पाहिजे इथं वाटल्यास मी अगोदरच झालं. CS3 CH⋯N NH2 हायड्रियाझोन तयार झाला. हो का. CS3 CH⋯N NH2 ह्याचं नाव आहे असिटाल्डिहाईड. काय नाव आहे असिटाल्डिहाईड आणि याचं नाव आहे असिटाल्डिहाईड हायड्रियाझोन. संपलं. लिहून घ्या. हे अल्डिहाईड झालं. तसंच कीटोनचं करू आपण. ठीक आहे कळते ना सगळं. आता कीटोन बघा. हे कट करतो मी अल्डिहाईड. इथं R घ्यायचं फक्त H बदलाचं. H काढा काय घ्या R कीटोन घ्यावा. कीटोन हायड्रियाझोन आहे का. तसंच इथं काय ॲसिटोन घ्या CS3 काय आलं ॲसिटोन. इथं काय येईल ॲसिटोन हायड्रियाझोन. काय ॲसिटोन हायड्रियाझोन झालं. अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत सेम तशाच. जशी रिॲक्शन अल्डिहाईडची तशीच कीटोनची आहे. रिॲक्शनमध्ये कसलाही चेंज करण्याची आवश्यकता नाही आहे. प्रत्येक रिॲक्शन ही अतिशय सोपी आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित समजून घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्या रिॲक्शन एक एवढं सांगायची गरज नाही आपल्याला. पण आपण स्टेप बाय स्टेप कळण्यासाठी सांगत आहोत. ओके लिहून घ्या. आता बघा नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याचं नाव आहे NH2 NHC6H5. आता झेड म्हणजे NHC6H5. ह्याचं नाव फिनिल आहे आणि हे हायड्रियाझाईन. फिनिल हायड्रियाझाईन. काय नाव आहे फिनिल हायड्रियाझाईन. बघा C⋯O RH प्लस NH2 NHC6H5. कसं करा हो का. याच्यामधला ऑक्सिजन इथला H2 निघून गेला. जोडा एकमेकाला. काय आलं -H2O. चला RCH⋯N NHC6H5 ह्याचं नाव आहे फिनिल हायड्रियाझोन. हे अल्डिहाईड असेल तर ह्याचं नाव असेल अल्डिहाईड फिनिल हायड्रियाझोन.
संपलं संपलं. ओके, आता एक्झाम्पल घ्या. असिटाल्डिहाइड घेऊ का? CH3CH डबल बॉन्ड घेऊ ओ हां प्लस NH2 NH C6H5. आता रिॲक्शन व्हायची पद्धत सगळ्यात तीच हो. H2 निघून जाते. कसं? इथला O इथला H2. कळलं सर्वांना? लई सांगायची गरज नाही आता. CH3CH डबल बॉन्ड NH C6H5 नाव दिलं येत नाही त्याला. कळलं का? हे आहे असिटाल्डिहाइड, हे आहे असिटाल्डिहाइड फिनिल हायड्रोजन. असिटाल्डिहाइड फिनिल हायड्रोजन. चला आता किटून बघा. काय करायचं? फक्त R करा. इथे काय करा? फक्त R करा. चला इथे H काढा. काय लिहावा? CH3. इथे H काढा. काय लिहावा? CH3. संपलं. हे किटोनचं झालं. आवश्यक रिॲक्शन हो. त्याला पुन्हा उगाच जास्त वेळ लावण्यात काय अर्थ नाही. अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत. फक्त आपण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओके, आता लास्ट 2 रिॲक्शन राहिले. थोडे आपण घेऊ. संपलं. बघा आता नेक्स्ट आहे NH2 NHCONH2. ह्याचं नाव आहे सेमी कार्बॅझाईड. आणि सेमी कार्बॅझाईड सोबत रिॲक्शन केली तयार होतो सेमी कार्बॅझोन. सेमी कार्बॅझाईड सोबत रिॲक्शन केली सेमी कार्बॅझोन तयार होतो. सेमी कार्बॅझोन. ओके, कसं बघा? RC डबल बॉन्ड OH. ठीक आहे. चला प्लस काय घ्यायचं आहे? प्लस काय घ्यायचं आहे? हेच NH2 हां NH हां CONH2. रिॲक्शन कसे होणार? ह्याच्यामधला ऑक्सिजन ह्याच्यामधले 2 H2O निघून जाणार. लिहू का इथं मायनस H2. कसं आलं? RCH डबल बॉन्ड NH CONH2. झालं रिॲक्शन. ह्याचे एक्झाम्पल घ्यायची गरज नाही. इथं CH3 घ्या, इथं CH3 घ्या. एक्झाम्पल होईल. कळलं का? एक्झाम्पल तुम्ही करा, होमवर्क करा. ठीक आहे. आता आपण किटोन करू लगेच. हा काय घ्यायचं इथं? R. इथं काय घ्यायचं? R. हो का? झालं. हे कोण आहे? कीटोन. हे कोण आहे? कीटोन सेमी कार्बॅझोन. कीटोन सेमी कार्बॅझोन. कीटोन सेमी कार्बॅझोन. आणि हे नुसतं कीटोन. आता याचं एक्झाम्पल वेगळं करतो. जरा एक्झाम्पल पुस्तकात दिलेलं आहे. हो का? ह्याचं नाव आहे सायक्लोहेक्झॅनोन. काय? सायक्लोहेक्झॅनोन. एक्झाम्पल कुठलं का असणार त्याच्यामधलं O घ्यायचं. काय संबंध नाही आपल्याला. काय? NH2 NHCONH2 मायनस H2 निघून जाते. इथला O आणि इथला H2 हे दोन्ही भाग जोडा एकमेकाला. हे उदाहरण जरा वेगळं दिली म्हणून घेतलो. डबल बॉन्ड NHCONH2 झालं. हे कोण आहे? सायक्लोहेक्झॅनोन. हे कोण आहे? सायक्लोहेक्झॅनोन सेमी कार्बॅझोन. सायक्लोहेक्झॅनोन सेमी कार्बॅझोन. झालं, संपलं. आता एक राहिली रिॲक्शन तेवढी एक घेऊ आणि हा संपूर्ण भाग या ठिकाणी पूर्ण करू. फार मोठा व्हिडिओ झालेला आहे. समजलं का? व्यवस्थित लक्षात घ्या. रिॲक्शन सोपे येतात. तीच रिॲक्शन आहे. पुन्हा पुन्हा तेच 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 सांगायचं आहे. वेगळं काय सांगायची गरज नाही. फक्त काळजीपूर्वक बघायचं आहे आपल्याला. ओके, चला नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह अमोनियाची. दॅट इज NH2 NH इथं NO2 इथं NO2. काय कायचं नाव आहे? 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोझाईन. 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोझोन तयार होईल. 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोझोन. 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोझोन. 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोझोन प्रोडक्ट. सोपं आहे बघा. पहिल्यांदा डी RC डबल बॉन्ड OH. चला लिहा. कसं? NH2 NH. बघा इथला ऑक्सिजन इथला H2 हे दोन निघून जातील. रिॲक्शन परत तशीच अगोदरच्या सारखीच. मायनस H2 निघून गेलं. चला काय उरलं? R हां CH डबल बॉन्ड NH. ही तुमची रिंग. रिंगला रिंग NO2 झालं. हे कोण आहे? अल्डिहाइड. हे कोण आहे? अल्डिहाइड 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोझोन. एक एक्झाम्पल घेऊ. हो का? बघा
CH3CH डबल बॉन्ड O, परत NH2 NH NO2 NO2 मायनस H2 निघून जातो आणि दोन्ही भाग कुठले कुठले हो का, हे आणि हे H2 निघून जाते. सगळं तेच हो, तेच पुन्हा काय का सांगा तुम्हाला, आहे का? सोपं आहे फार हो. डबल बॉन्ड NH NO2 आणि NO2 झालं. हे कोण आहे? असिटाल्डिहाइड. ते कोण आहे? असिटाल्डिहाइड 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन. झालं. हे झालं अल्डिहाइड. कीटोन करा. H काढायचं, R घ्यायचं, H काढायचं, R घ्यायचं. हे कीटोन 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन. हो का? H काढा, घ्या CH3. कोण? ॲसिटोन. इथं काय लिहावा? CH3. काय नाव आहे? ॲसिटोन 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन. संपलं. कळलं का? अशा प्रकारे अमोनियाच्या डेरिव्हेटिव्ह बक्कळ आहेत. बक्कळ रिॲक्शन्स आहेत. मग ह्याला सांगायचं म्हणजे पुन्हा 2-3 व्हिडिओ लागते ह्याला अजून. बक्कळ सांगत बसल्यावर सांगायची आवश्यकता नाही. एवढ्या सगळं कळालं आपल्याला. उगं त्याला वाढविण्यात करत नाही. कुठलाही एक्झाम्पल आलं की असंच करायचं. सेम ह्याच प्रकारे. कळालं का? तुमचा अल्डिहाइड कीटोनमधला O घ्यायचं, अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह त्याच्यामधला NH2, त्याच्यामधला H2 घ्यायचं, H2 आणि O काढून टाकायचं. हा राहिलेला भाग डबल बॉन्ड तसंच ठेवायचं. इकडचा भाग जोडायचं. अशा रिॲक्शन केलो की रिॲक्शन पूर्ण होते आपली. रिॲक्शन त्या ठिकाणी घडते. अशा रिॲक्शन्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.